माझा मुलगा खातच नाही, टीव्ही बघितल्याशिवाय खातच नाही असं रिझन देतात. मुलं आपल्याला पण सतत मोबाईल बरोबरच बघतात, सो त्यांना असं वाटतं का आपण लहान होतो तेव्हा एवढे वॅक्सिन पण नव्हते आणि आता खूप सारे वॅक्सिन आहे, तर हे असं का बदल झालाय? कोविडचं तर एक उदाहरण देऊ Recent, शकतो. हो. बरीचशी वॅक्सिन्स आपल्या देशात नव्हती, बाहेर होती, तर लहान मुलांसाठी वॅक्सिन आलंच नाही. म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटनी ते वॅक्सिन आणलंच नाही. इतकं सगळं पोल्युशन पण वाढलंय, त्याच्यामुळे ॲलर्जीज होत आहेत. आजकाल सर्व मुलं स्कूल बसनी जातात. हो स्कूल सो स्कूल बसमधून जाताना किती म्हणजे ट्रॅफिक आणि हो. पोल्युशनचा त्रास होतो. ताप आला की मी गोळी देतोय, कमी होतोय, परत येतोय. या केसमध्ये काय करायचं? सतत औषध देणं पण म्हणजे मुलांसाठी बरोबर नाही. अशा अजून कुठल्या डेफिशियन्सीज आहेत मुलांमध्ये जे आपण रेकग्नाइज करू शकतो? जेव्हा चेहऱ्यावरती पांढरे डाग येतात तेव्हा मल्टीविटॅमिन्स कमी आहे. माती खाणं हे एक सिम्पटम आहे जी आयर्न डेफिशियन्सी. माझ्या मुलीवरूनच मला आठवलं की नाक ऍक्च्युली सततच गळत असतं. त्याचं कारण काय असतं? ॲलर्जीमुळे आपला पूर्ण श्वासनलिका झालेल्या बारीक सारीक इन्फेक्शन्सना ते रिस्पॉन्ड करत राहते. आता उन्हावरून डायरेक्ट हिवाळ्याकडे येतो मी. मला स्वतःला असं वाटतं की असे जाड जाड स्वेटर वगैरे घालण्यापेक्षा मुलांना लेअरमध्ये कपडे घालावे. जेव्हा आईस्क्रीम किंवा असा थंड पदार्थ खाल्ला तेव्हा त्या सिलिया मोमेंटरीली त्यांचं हलणं बंद होतं, म्हणजे त्या अशा इनॅक्टिव्ह होतात. तुम्ही इथे हेल्दी फूड खायला पाहिजे म्हणतात, पण लोकांचं बाहेर जाणं पण वाढलंय आणि मग बाहेर जाऊन काय हेल्दी आहे हे शोधतात लोक. ॲटलिस्ट 1 तास तरी प्रत्येक मुलाला आउटडोर स्पोर्ट्समध्ये इन्व्हॉल्व करायलाच पाहिजे. मंडळी, आजच्या काळात इंग्लिश बोलता येणं खूप गरजेचं झालेलं आहे. इंटरव्ह्यूज असतील, पेरेंट्स टीचर्स मीटिंग असेल किंवा काहीही रिझन असेल, इंग्लिश थोडंफार तरी तुम्हाला बोलता यायला पाहिजे आणि त्यासाठी आपले स्पोकन इंग्लिशचे कोर्सेस अवेलेबल आहेत. seva.in वर हे कोर्सेस अवेलेबल आहेत. प्लस तुम्हाला जर ॲप डाउनलोड करायचं असेल तर ॲपसुद्धा अवेलेबल आहे. सगळी माहिती आणि सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. प्री रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत, स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे. प्रत्येक लेसन नंतर टेस्ट आहेत MCQच्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्हाला किती समजलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, PDF डाउनलोड करू शकता आणि खूप काही गोष्टी आहेत ॲपमध्ये, त्याच्यामुळे ॲप डाउनलोड करायला विसरू नका. सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. नमस्कार मंडळी, वेलकम टू आवर सेकंड एपिसोड ऑफ हा पॉडकास्ट नव्हे. आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनुपमा नाडकर्णी, ज्या ॲक्च्युली आमची जी मुलगी आहे जी आता 4 इयर्सची, जिचं नाव श्रीनिधी आहे, तिच्या पीडियाट्रिशियन आहेत. राईट फ्रॉम ती बाळ असताना, म्हणजे अगदी डे 0 पण म्हणू शकता, डे 0 पासून त्या आमच्या पीडियाट्रिशियन आहेत. सो वेलकम टू हा पॉडकास्ट नव्हे. तुमच्याकडे खूप सारे लहान लहान मुलं येतात, काही तर काही असतं, पण असं कधी झालंय का की एका लहान मुलांनी खूपच त्रास दिलाय आणि तुम्हाला असं वाटलं की अरे हा परत येऊच नाही, म्हणजे कमालीच्या बाहेर त्रास दिलेला आहे, असं काही गंमत झाली आहे का? अशी काही मुलं असतात, म्हणजे अगदी खूप नाही आहेत, पण एखादा मुलगा तर, म्हणजे एक मुलगा होता की एस्पेशली त्याला वॅक्सिनेशनच्या वेळेला तो ऐकायलाच तयार नव्हता. ही टूक ऑलमोस्ट 15 to 20 minutes to convince, and his parents were also not ready to convince him. ते म्हणजे द्यायला पण तयार नव्हते, तो पण घ्यायला तयार नव्हता, तो धावत होता. म्हणजे मला असं वाटलं की ह्यापेक्षा तो नाही आला वॅक्सिनेशनसाठी तर बरं होईल. म्हणजे इतकं मला त्या दिवशी जाणवलं. बाहेर पण सगळ्यांनी दंगा सुरू केला की किती वेळ झाला एक पेशंट बाहेरच येत नाहीये. आणि आतलं मूल रडायला लागल्यावर बाहेरच्या मुलांना अँझायटी होते की आत काय करतात. आणि फार लहान पण नव्हता, 7-8 वर्षाचा मुलगा होता. अरे बापरे, ओके. आता वॅक्सिनचं तुम्ही म्हटलात, तर विचारायचं की जेव्हा आता आपण लहान होतो तेव्हा म्हणजे एवढे इंजेक्शन्स नव्हते, एवढे वॅक्सिन पण नव्हते, आणि आता बघतो तर श्रीनीची अख्खी ती फाईल आहे, खूप सारे वॅक्सिन आहे. तर हे असं का बदल झालाय? तर हे गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये खूप वॅक्सिन्स वाढली आहेत. ॲक्च्युली जर आपण बघितलं की
आपल्याकडे रिसर्च वाढत चाललाय, इन जनरल वर्ल्डमध्ये रिसर्च वाढत चाललाय, प्रिव्हेन्शनवर खूप म्हणजे भर दिला जातो, त्यामुळे बरीचशी नवीन नवीन वॅक्सिन्स येत आहेत की म्हणजे बरेचसे डिसिजेस आपण त्यामुळे प्रिव्हेंट करू शकतोय. जसं की आता कोविड आल्यानंतर कोविडचं वॅक्सिन आलं, पण जर बघितलं तर कोविडचं वॅक्सिन बंद पण केलं आपल्या म्हणजे आपल्या देशात तरी बंद केलं. आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आता जर 20 वर्षापूर्वीच बघितलं तर हार्डली म्हणजे आपल्या वेळेला लहानपणीपेक्षाही अजून थोडीशीच जास्त वॅक्सिन्स होती, पण गेल्या 15 वर्षामध्ये खूप जास्त वाढली आहेत. आणि असं होतं की 2 वर्षापर्यंत तर म्हणजे हार्डली म्हणजे एखादा महिना म्हणजे एक दोन महिन्यांनी येतच राहतं. पण पहिले 2 वर्ष मुलांची प्रतिकारशक्ती वाढणारी वर्ष आहेत. सो तेव्हा जर त्यांना आपण म्हणजे आयदर लाईव्ह किंवा किल्ड वॅक्सिन्स म्हणजे जी रेडीमेड इम्युनिटी किंवा आपल्या बॉडीमध्ये ते वॅक्सिन्स दिल्यानंतर इम्युनिटी डेव्हलप होणे, ह्या गोष्टी जर आपण पहिल्या 2 वर्षामध्ये मुलांना दिल्या तर त्यांचा ऍक्सेप्टन्स, त्यांच्या बॉडीचा ऍक्सेप्टन्स जास्त असतो. सो पुढे जाऊन त्यांना त्याचं प्रोटेक्शन चांगल्या प्रकारे मिळतं. म्हणून आपण पहिल्या 2 वर्षात तर भरपूर वॅक्सिन्स दिली जातात. ओके. आणि जर एखाद्या पेरेंट म्हटले की हे आम्ही काही एवढे घेतले नाहीत त्याच्यामुळे मी 1-2च देणार, नंतरचे वॅक्सिन्स देणार नाही, तर मग अशा पेरेंट्सचं म्हणजे बरोबर आहे का, म्हणजे काय करावं? कसं आहे ना, शेवटी म्हणजे दीज थिंग्स आर ऑप्शनल असतात. म्हणजे असं नाही की नथिंग इज कंपल्सरी. म्हणजे वी रेकमेंड दोज थिंग्स. आता आमची जी एक बॉडी आहे की इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स, तर काही वॅक्सिन्स रेकमेंड करते, काही वॅक्सिन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण रेकमेंड करतात की जे त्यांच्या शेड्यूलमध्ये आहेत, त्यांच्याकडून दिली जातात. त्याही व्यतिरिक्त इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सनी अजून काही वॅक्सिन्स रेकमेंड केली आहेत. सो आम्ही बिकॉज वी आर पार्ट ऑफ दॅट बॉडी, तर आम्ही रेकमेंड करतो की इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सनी दिलेली सगळी वॅक्सिन्स. सो आता लहानपणी, आता मीही स्वतः नाही घेतली आहेत. माझ्या लहानपणी तर म्हणजे हार्डली 2 किंवा 3 म्हणजे डीपीटी वॉज द म्हणजे शेवटपर्यंत अगदी 9-10 वर्षापर्यंत डीपीटी, ते सुद्धा मला आठवते आम्हाला शाळेत दिलं जायचं लास्ट. तर आता त्या मानाने खूप जास्त आले. पण आता कसं आहे ना की रिसर्चही आपण ॲडव्हान्स होत चाललोय, रिसर्च वाढत चाललाय. सो आय ट्राय टू कन्व्हिन्स पीपल की इट इज फॉर देअर गुड, बट सम पीपल डोंट वॉन्ट, सो इट इज देअर चॉईस की त्यांना घ्यायचं किंवा नाही घ्यायचं. रेकमेंडेशन आहे आणि कंपल्शन नाहीये. देयर इज नो कंपल्शन, बट देयर आर रेकमेंडेशन. म्हणजे प्रिव्हेन्शन कधी पण चांगलंच आहे, झाल्यानंतर काहीतरी करण्यापेक्षा आधीच. जसं आता पोलिओ म्हणजे कुठल्याही आजारापेक्षा पोलिओवर सरकार खूप जास्त लक्ष देतं, म्हणून पोलिओचे ड्राईव्ह असतात, पल्स पोलिओ असतात, की म्हणजे दे वॉन्ट टोटली दिस डिसीज टू बी टोटली अंडर कंट्रोल. सो आणि वी हॅव कंट्रोल्ड इट विथ पोलिओ वॅक्सिन. राईट. आणि असं पण म्हणता येईल का की आजकाल जरा नवीन नवीन डिझीजेस पण निघालेत जे आधी नव्हते. म्हणजे आता इतकं सगळं पोल्युशन पण वाढलंय, त्याच्यामुळे ॲलर्जीज होत आहेत, बरंच होत आहेत जे आधी नव्हते. त्याच्यामुळे आधी ते वॅक्सिन्सच नसतील कारण ती डिझीजच नव्हती. आता मे बी नवीन नवीन डिझीजेस पण सुरू झालेत म्हणून ते वॅक्सिन आलेत. सध्या जी वॅक्सिन्स आहेत त्याच्यामध्ये अगदी नवीन आजाराचं म्हटलं तर कोविडचं तर एक उदाहरण देऊ शकतो. मेनिंगोकोकल, आता डिसीजेस जे बरेचसे आहेत ना ते सेमच आहेत, म्हणजे जे पूर्वीपासून होते ते, पण त्यांचा वॅक्सिन्स रिसेंटली अवेलेबल झाली आहेत. रिसेंटली आपल्या देशात अवेलेबल झाली आहेत. बरीचशी वॅक्सिन्स आपल्या देशात नव्हती, बाहेर होती, पण आता ती गेल्या 5-6 वर्षात ती सर्व वॅक्सिन्स आपल्याकडे मिळायला लागली आहेत. बट देर आर स्टील सम वॅक्सिन्स की जी आपल्याकडे मिळत नाहीत पण अवेलेबल आहेत बाहेरच्या देशांमध्ये, पण ते आजारही बरेचसे आपल्याकडे नाही आहेत. सो आता जसं आपण कोविडचं लहान मुलांसाठी वॅक्सिन आलंच नाही, म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटनी ते वॅक्सिन आणलंच नाही, पण आपल्याकडे काही त्याच्यामुळे हे फार प्रॉब्लेम नाही झाला. सो असं आहे की जी गरज आहे ती वॅक्सिन्स आपण हे करत असतो. ओके ओके. आणि ॲलर्जी बद्दल जर बोललं तर पूर्वी पण ॲलर्जी होती, खूप लोकांना ॲलर्जीज असायच्या, पण लोकांचं एक्सपोजर खूप कमी होतं. लाईक
वाहनं कमी होती, बरोबर. पोल्युशन कमी होतं. त्याच्यानंतर वातावरणामध्ये होणारे बदल पोल्युशनमुळे सुद्धा वाढले आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा ॲलर्जीचं प्रमाण वाढण्यावरती झालंय. पूर्वी मला आठवतं आम्ही शाळेत जाताना आम्ही चालत जायचो, सायकलनी जायचो, पण आजकाल सर्व मुलं स्कूल बसनी जातात. सो स्कूल बसमधून जाताना किती म्हणजे ट्रॅफिक आणि पोल्युशनचा त्रास होत असेल. सो असे अनेक फॅक्टर्स आहेत. अजून एक म्हणजे महत्वाचं की रिडेव्हलपमेंट किती चालू आहेत आपल्याकडे, डस्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सर्व गोष्टींमुळे ॲलर्जीचं प्रमाण खूप वाढलंय. अच्छा, म्हणजे आता मी इथेच विचारणार होतो की आता जे सर्दी खोकला होतो तो आधीपेक्षा फारच वेगळा आहे. म्हणजे पहिलं आय थिंक सर्दी 3, 4, 5 दिवस, एक आठवडा पण मॅक्सिमम खूप व्हायचं. आता म्हणजे 2-2 आठवडे, 3-3 आठवडे, ते पूर्णतः बरंच होत नाही. ते थोडं 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 राहतच असतं. तर मग हा मोठा डिफरन्स तुम्हाला डायरेक्ट जाणवला असेल. आणि त्याला आम्ही रिॲक्टिव्ह एअरवे डिसीज असं म्हणतो की ॲलर्जीमुळे आपला पूर्ण श्वासनलिका झालेल्या बारीक सारीक इन्फेक्शन्सना म्हणजे रिस्पॉन्ड करत राहते. की सतत म्हणजे आयदर नाक गळतंय, नाही तर थोडासा खोकला तरी येतोय, नाही तर थोडीशी घरघर तरी जाणवतीये, हे सतत चालू राहतं मुलांचं. आणि ज्यांना ॲलर्जीची जास्त टेंडन्सी आहे अशा मुलांमध्ये तर 15-15, 20-20 दिवस हे चालू राहतं. आणि 5 वर्षापर्यंत ॲलर्जीचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यानंतर हळूहळू ते कमी होतं. म्हणजे मी तर बघितलंय 6-7 वर्षाच्या मुलांमध्ये ऑलमोस्ट गेलेलं असतं. पण कधी कधी काय आहे, पोल्युशन आणि डस्टमुळे मध्येच एखाद्या वेळेस पुन्हा उद्भवू शकतं. ओके. आणि मग अशा वेळेस पण मग आपण जे औषधं घेतो ती किती म्हणजे घ्यावी? जर 15 दिवस सर्दी आहे तर 15 दिवस घ्यावी का मग खूप ओव्हरडोस होईल जरा कमी घ्यावी? माझं म्हणजे स्वतःचं असं मत आहे की जेव्हा सुरुवात होते, जेव्हा खूप जास्त प्रमाणात गोष्टी असतात तेव्हा घ्यावं. किंवा ज्याच्यानी डे टू डे म्हणजे त्यांच्या कामावर परिणाम होतो किंवा त्यांच्या अभ्यासावर म्हणा किंवा स्कूलला जाण्यावर म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींवरती जर परिणाम होत असेल तर त्यावेळेला ठीक आहे. पण कधी कधी नुसतंच नाक गळतंय, ठीक आहे ना, दिसायला वाईट दिसतं पण ते काही खूप मोठी गोष्ट नाहीये. नाक पुसलं की झालं. म्हणजे त्याच्यासाठी औषध घ्यायची गरज नाही. किंवा कधीतरी दिवसातून एखाद्या वेळेस असं खोकला आला तर ठीक आहे. म्हणजे असं कंटिन्युअस त्याच्यासाठी औषध घ्यायची गरज नाही. म्हणजे कधीतरी खडीसाखरेचा खडा दिला, म्हणजे खूप ठसका लागला, गुळाचा खडा दिला, तिथपर्यंत अशा गोष्टी करायला हरकत नाही. कारण सतत औषध देणं पण म्हणजे मुलांसाठी बरोबर नाही. मला याच्यावरनच एक प्रश्न आला की माझ्या मुलीवरूनच मला आठवलं की नाक ऍक्च्युली सततच गळत असतं. त्याचं कारण काय असतं? म्हणजे तिला असं नाही वाटत की तिला खूप सर्दी खोकला झालाय, पण असतं, येत असतं. हे म्हणजे ही ॲलर्जिक रिॲक्शन आहे का काय आहे? म्हणजे हिचंच एकटीचं नाही, बरीच मुलं बघतो मी. बऱ्याचदा असं होतं की लहान मुलांचं नाक गळत राहत, म्हणजे थोडासा जरी वातावरणात बदल झाला वगैरे की होतं. आता आपणही म्हणजे थोडं रडू आलं की आपल्यालाही जाणवतं की थोडंसं नाकातून पण पाणी येतं. सो किंवा डोळ्याला काही म्हणजे धूर लागला तरी जसं डोळ्यातून येतं तसं नाकातून येतं. सो नाकातून पाणी येणं इज अगदी साधी ओके. आणि मग असं कधी ठरवावं की ह्याला काहीतरी एक झालेलं आहे बाबा, नाकातून पाणी येते किंवा सर्दी खोकला किंवा ताप किंवा काहीतरी झालंय आणि मी घरगुती उपचार सुरू आहेत, पण मग कधी ठरवायचं की आता नाहीच बाबा वर्क होते, आता डॉक्टरकडे जायला पाहिजे? म्हणजे असं पण झालंय का की तुम्ही एखाद्यांना ओरडलात की इतके दिवस तुम्ही झोपला होतात का, घरगुती उपचार का करत बसलात, तुम्हाला अर्जंटली यायला हवं होतं इकडे माझ्याकडे? असं मला पर्सनली असं वाटतं की घरगुती उपचार किरकोळ जेव्हा काही असतं तोपर्यंत ठीक आहे. पण एकदा ताप आला, जो 24 तास ताप आहे आणि नाही दाखवलं तर म्हणजे इट्स नॉट गुड. एकदा दाखवलेलं का बरं असतं की बऱ्याचदा मी म्हणते की बरेच लोक आपल्या मनाने हे कर, पण कधी कधी चेस्ट कशी आहे, चेस्टमध्ये व्हीजिंग आहे का किंवा बाकी काही आहे का, की न्यूमोनिया सारख्या स्टेजला ते पोहोचलं नाहीये ना. बऱ्याचदा लहान मुलांमध्ये ना न्यूमोनिया तसा बऱ्यापैकी रेअर असतो, कारण मुलं खोकत राहतात. जोपर्यंत मुलं खोकतात ना तोपर्यंत न्यूमोनिया होण्याची शक्यता कमी असते. कारण काय असतं की कफ साठत नाही, कफ साठल्यामुळे न्यूमोनिया होण्याचे चान्सेस वाढतात. सो
म्हणून एकदा डॉक्टरनी बघितलं की प्रत्येक वेळेला आपण काही एक्सरे करू किंवा हे असं नाही, पण चेस्ट कशी आहे, चेस्टमध्ये काही अबनॉर्मल नाही आहे ना, हे बघितल्यानंतर मला असं वाटतं की देर इज नथिंग टू वरी. देन तुम्ही अगदी घरगुती उपाय जरी केले किंवा कफ आहे जास्त तर मग कफ बाहेर येण्यासाठी किंवा म्हणजे जर काही उपाय केले म्हणजे डॉक्टरनी तर ते जास्त बरं पडतं. पण अगदीच नुसतंच नाक गळतंय, नुसतं थोडासाच काहीतरी खोकला येतोय तर घरगुती उपाय करायला हरकत नाही. पण ताप मात्र 24 तास येत राहिलाय ओके. तर मात्र केलेलं बरं. आता तसं आपल्याला माहित असतं ताप आला तर काय द्यायचं, पण तो 24 तासाच्या पुढे गेला तर एकदा दाखवलं तर पुढचे सगळ्या गोष्टी आपण वेळेत करू शकतो. म्हणजे असं होत नाही की फार डिले झाला या गोष्टीला असं. आणि ताप सुद्धा म्हणजे किती असेल तर मग ठीक आहे डॉक्टरकडे जाऊ शकतो, म्हणजे 101 102 किती पाहिजे का असं काही नाही. आणि एक जनरल म्हणजे ताप आला की सिम्पल औषध असतंच क्रोसिन, कोणीही देतं. आणि ते क्रोसिन दिल्यावरती तो मे बी थोडा वेळ ती उतरत असेल आणि पुन्हा येत असेल, तर इन दॅट केस आपण ते पुन्हा कन्सिडर करू शकतो का की 24 तास हेच गोष्ट होते, मी गोळी देतोय कमी होतोय परत येतोय, मी गोळी देतोय कमी होतोय परत होतोय, या केसमध्ये काय करायचं? हां, तर बऱ्याचदा असं माझं म्हणजे माझ्या एक्सपिरियन्स आणि ऑब्झर्वेशनप्रमाणे ना की एक साधारण 48 ते 72 तासपर्यंत जो आलेला ताप असतो तो किरकोळ व्हायरल इन्फेक्शन्समुळे वगैरे असू शकतो. पण 72 तासांच्या पुढे मात्र ताप येत राहिला म्हणजे 3 दिवसाच्या पुढे मी युजली तासांवरच बघते. कारण काय होतं, लोक दिवस मोजताना म्हणजे आज रात्रीपासून आला तरी 3 दिवस झाले असं म्हणतात. सो म्हणजे समटाईम्स तास मोजणं जास्त चांगलं असतं. आणि टेस्ट युजली 48 तास झाल्याशिवाय करूच नाही, कारण 48 तास जर झाले नसतील तर ब्लड टेस्ट करण्यात काही पॉईंट नाही, कारण जे आपल्याला बघायचं असतं त्या गोष्टींमध्ये काही बदल दिसत नाहीत. सो 48 तास झाले की ते बदल दिसायला लागतात. पण अगदी प्रत्येक वेळेला 48 तास झाल्या करावंच असं नाही. की एखाद्या वेळेस जर का ताप खूप हायग्रेड नसेल, म्हणजे साधारण एक 100 पर्यंतच येतोय पण 48 तास होऊन गेले तर ठीक आहे, वी कॅन वेट अँड वॉच. नेक्स्ट 24 आवर्स आपण परत बघू शकतो की ताप वाढलाय का म्हणजे आहे तसाच आहे. आणि 72 तासानंतर आपल्याला असंही दिसू शकतं की आता ताप गेलेला आहे किंवा अगदी 100च्या ऐवजी आता तो 99.2 वगैरे असाच येतोय, तर ठीक आहे, मग वी कॅन वेट, न करता पण राहू शकतो आणि तोपर्यंत सिम्पटम्सही कमी येतात. तर त्यामुळे म्हणजे आपण बंद करू शकतो त्यानंतर, म्हणजे बाकीचं पुढे काही इन्व्हेस्टिगेशन्स वगैरे करण्याबद्दल विचार पण नाही केला तरी चालतो. पण 72 आवर्स नंतर पण ताप येत राहिला, मग तो खूप जास्त वाढतोय चढतोय, तर मात्र 72 आवर्स नंतर इट इज मस्ट की आपण ब्लड टेस्ट करायलाच पाहिजे. बरोबर. बरोबर. आणि एक कॉमन क्वेश्चन किंवा ओरडणं असतं शक्यतो मुलांचं, आईस्क्रीम खाल्ली की सर्दी होते, पावसात थोडंसं भिजलं की सर्दी होते, तर या गोष्टी कितपत खऱ्या आहेत? म्हणजे आईस्क्रीम खाल्ली की नक्की सर्दी होते का, आणि एखाद्या वेळेस थोड्याशा किरकोळ पावसात भिजलं तर सर्दी लगेच होते का लहान मुलांना? ओके, आता आईस्क्रीम बद्दल जर म्हटलं तर आईस्क्रीमचा बेसिक प्रॉब्लेम काय आहे, 2 गोष्टी आहेत. एक तर जेव्हा आईस्क्रीम फ्रीजमधून काढलेलं असतं फ्रीझरमधून, तर तेव्हा ते अतिशय थंड असतं. आणि बऱ्याचदा काय होतं की आपण जेव्हा ना आपल्याला एखादं व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं, म्हणजे सतत आपल्या म्हणजे तोंडात म्हणा नाकातून व्हायरसेस बॅक्टेरिया येत जात असतात, पण आपली बॉडी आपल्याला प्रोटेक्ट करते. कारण आपलं जे म्युकस मेम्ब्रेन असतं आतमध्ये, म्हणजे जे आतलं जे म्हणजे जशी बाहेर स्किन आहे तशी आतमध्ये म्युकस मेम्ब्रेन, तिथे ना एक बारीक केस असतात, सिलिया म्हणतात त्याला. तर त्या सिलिया म्युकस सिक्रेट करत असतात, म्हणजे ज्याला आपण कफ म्हणतो, म्हणजे जो वाढला की ज्याला कफ म्हणतो. तर ते ह्यासाठीच असतात की एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरिया आला तर त्याला पकडण्यासाठी. तर जेव्हा आईस्क्रीम किंवा असा थंड पदार्थ खाल्ला तेव्हा त्या सिलिया मोमेंटरीली त्यांचं हलणं बंद होतं, म्हणजे त्या अशा इनॅक्टिव्ह होतात. सो एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरिया आला तर ते
तेवढ्या एफिशियंटली पकडू शकत नाहीत. सो तो व्हायरस आपल्या बॉडीमध्ये जाऊन पुढे आपल्याला म्हणजे अफेक्ट करण्याची किंवा सर्दी ताप येण्याची शक्यता वाढते. ओके. अच्छा अच्छा म्हणून म्हणतात की थंड पदार्थ खाऊ नये. अच्छा ओके. आता दुसरी आईस्क्रीम मधली गोष्ट आहे की त्याच्यामध्ये असणारं दूध. दुधामध्ये असतं लॅक्टोज. तर दूध आणि लॅक्टोज हे अगेन इट इज नॉट गुड फॉर म्हणजे ज्यांना ॲलर्जीचा त्रास. त्रास बरोबर. आहे. तर हा दुसरा त्याच्यातला भाग आहे. सो म्हणून आईस्क्रीम बद्दल. पण मला असं वाटतं की असं टोटली आपण मुलांना आईस्क्रीम खाण्यापासून नाही करू नाही थांबवू शकत. सो कधीतरी खायला, पण अगदीच फ्रीजर मधून काढलं आणि लगेच दिलं असं नको. पातळ नको करायला, पण थोडं एक 5 मिनिटं थोडं बाहेर राहिल्यानंतर द्यायला हरकत नाही. म्हणजे ज्याच्यानी अगदी थंडगार आईस्क्रीम खाल्ल्यामुळे काही त्रास होऊ नये. आणि असा उपाय करू शकतो का? आमची एक फ्रेंड आहे, तिने काढलंय की आईस्क्रीम झालं की मग लहान मुलांना थोडेसे तिखट व्हील्स किंवा चिप्स जे येतात ना, थोडंसं तिखट खायचं, म्हणजे मग एवढा इफेक्ट नाही होत आईस्क्रीमचा. तर हे खरंय, म्हणजे असं होऊ शकतं. तिखट बद्दल मला नाही माहिती. ओके. पण म्हणजे आईस्क्रीम थोडंसं खूप थंड नसावं एवढंच. पण त्याच्या वरून काही खाल्ल्यानंतर मला पण काही ह्याच्या मागे काही एखाद्या वेळेस असंच असेल की बाबा त्याच्यामुळे आईस्क्रीमचा काय जो थंड इफेक्ट आहे तो त्या तिखटामुळे कमी होत असेल. ओके. सो असू शकतं. आणि पावसात भिजण्याचं पण तुम्ही विचारलं. आता थोडा वेळ पावसात भिजायला मला नाही वाटत की काही. आपण किती गोष्टींपासून, आपण लहानपणी पावसात भिजलेलो एक्झॅक्टली. आणि आपल्याला काही प्रत्येक वेळेला मध्ये अडवलेलं नव्हतं. बऱ्याच गोष्टी आपण केलेल्या गोष्टीच आपण मुलांना कधी कधी नको म्हणून सांगतो. बरेच पेरेंट्स म्हणजे हे एक एक्झाम्पल झालं. अजून एक मातीत अजिबात हातच नाही घालायचा. आताच्या काळातली मला असं वाटतं एक तर रेअर आहे गोष्ट, मातीच मिळत नाही, सगळीकडे सिमेंट झालंय. त्यात जर कुठं मातीत कोणी खेळत असेल तर खेळू दे 1-2-3 तास. मलाही वाटतं काही हरकत नाहीये. फक्त आपलं एवढंच की बाबा मुलं काही काही वेळेला काय होतं की जेव्हा ॲनिमिया असतो, हिमोग्लोबिन कमी असतं आयर्न डेफिशियन्सीमुळे, तर तेव्हा काही मुलं माती खातात. आणि ते माती खाणं हे एक सिम्पटम आहे की आयर्न डेफिशियन्सीचं. सो त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे की ते करतात. आणि मग त्याच्यामुळे अजून एक उलटा इफेक्ट होतो की मातीतून जे काही जंत जातात, तर जंतांचे अंडी वगैरे, तर त्याच्यामुळे परत जंत होऊन पुन्हा अजून ॲनिमिया होऊ शकतो. सो दॅट इज वन थिंग. पण अदरवाईज मातीत खेळणं ह्याच्यात काहीच चुकीचं नाही. ओके. जसं आता तुम्ही म्हटलात की माती जर मूल खात असेल तर समजू शकतो की आयर्न डेफिशियन्सी आहे. तर अशा अजून कुठल्या डेफिशियन्सीज आहेत मुलांमध्ये जे आपण रेकग्नाइज करू शकतो की बिहेवियर पॅटर्न, की हे करतंय म्हणजे अच्छा ह्याची डेफिशियन्सी आहे? अजून एक म्हणजे काय की जेव्हा चेहऱ्यावरती पांढरे डाग येतात तर तेव्हा मल्टीव्हिटॅमिन्स कमी आहेत असं. तर तेही काय होतं, जंत झाल्यामुळे बऱ्याचदा म्हणजे जंत सगळे मल्टीव्हिटॅमिन्स आपल्या खाण्यातले घेतात. त्यामुळे आपल्या बॉडीला ते मल्टीव्हिटॅमिन्स राहत नाहीत. सो म्हणून आपल्या चेहऱ्यावर मुलांच्या पांढरे डाग दिसायला लागतात. सो दॅट इज वन थिंग. अदरवाईज कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीमुळे आजारपण, म्हणजे सारखं आजारी पडणं, इम्युनिटी कमी होणं, हे व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीमुळे होऊ शकतं. ओके. आणि किती अंतराने मग घ्यायला पाहिजे व्हिटॅमिन डी किंवा आयर्नचं सप्लिमेंट्स किंवा मल्टीव्हिटॅमिन्स किंवा हे किंवा जंताच्या पण, म्हणजे किती फ्रिक्वेंटली हे द्यायला पाहिजे पेरेंट्सनी? जंताचं औषध युजली एव्हरी 6 months दिलेलं चांगलं असतं. इट इज मेनली फॉर प्रिव्हेन्शनसाठीच असतं आणि एक सिंगल डोस द्यायला लागतो. बाकी मल्टीव्हिटॅमिन्स खूपच अगदी म्हणजे ॲपेटाईट खूप कमी झालं आहे, जे लोक म्हणतात की काहीच आता खात नाहीये मूल, तर अशा वेळेला कधीतरी एक 2-3 महिन्यांचा कोर्स करायला हरकत नाही. किंवा खूप सारे माउथ अल्सर्स वगैरे येत असतील तर त्यावेळेला मल्टीव्हिटॅमिन, फोलिक ॲसिड असं द्यायला हरकत नाही. आयर्नचं असं नाही आहे. मी युजली 9 months पासून 6 महिन्यांसाठी सर्व मुलांना आयर्न देते, कारण तेव्हा ॲनिमिया ऑफ इन्फन्सी म्हणतात की म्हणजे जेव्हा मूल 9 महिन्याच्या पुढे
म्हणजे इन्फंट 1 वर्षापर्यंत इन्फंट म्हणतो आपण, तर साधारण 1 वर्षाच्या आसपास मुलांमध्ये नॅचरली हिमोग्लोबिनची डेफिशियन्सी, आयर्नची डेफिशियन्सी व्हायला लागते, त्यामुळे हिमोग्लोबिन कमी व्हायला लागतं. सो त्यावेळेला त्यांना थोडीशी गरज असते की आयर्न सप्लिमेंटची. सो बरेच लोक प्रीमॅच्युअर बेबीजना जन्मापासून देतात, पण आयर्न 9 महिन्यानंतर एक साधारण 6 महिन्यांसाठी दिलेलं चांगलं असतं. विटॅमिन डी तर आपण जन्मापासून सप्लिमेंट करतो. आणि आयर्न नंतर देताना म्हणजे बाबा खूपच मुलाचं लक्ष लागत नाहीये शाळेत, लेथार्जिक आहे, तर अशा वेळेला युजली आयडियली हिमोग्लोबिन बघावं किती आहे लॅब टेस्टमध्ये आणि मगच द्यावं. की जस्ट लाईक दॅट आयर्न देणं थोडंसं हे, कारण आयर्न हॅज इट्स ओन साईड इफेक्ट, की कॉन्स्टिपेशन किंवा बाकी बऱ्याच गोष्टी होतात की ज्याच्यामुळे मग म्हणजे मुलांना एकतर म्हणजे त्यांना घ्यायलाच आवडत नाही, कारण टेस्ट चांगली नसते, मेटॅलिक टेस्ट येते आयर्नला. सो म्हणून बेटर की आपण एक प्रूव्ह करूनच दिलेलं बरं असतं. बरोबर. आता आपण जसं म्हणतो की मोठ्यांनी ॲडल्ट्सनी वर्षातून एकदा तरी सगळ्या ब्लड टेस्ट करायला पाहिजे, तसं लहान मुलांचं पण काही आहे? कारण श्रीचे तर आतापर्यंत आपण काही असं हिमोग्लोबिनसाठी वगैरे नाही ब्लड टेस्ट केले, तर ॲट द एज ऑफ 5-6 किंवा काय असं एज आहे का जेव्हा तुम्ही सगळे एकदा तरी ब्लड टेस्ट करून घ्यायला पाहिजे? आयडियली आता आपण ॲडल्ट्सचे जे ब्लड टेस्ट करतो तर ते मेनली डायबिटीस रिलेटेड किंवा म्हणजे काही लिपिड प्रोफाईल, कारण ॲडल्ट्सचे आजार टोटली वेगळे आहेत. आणि लहान मुलांमध्ये हायपरटेन्शन म्हणजे बीपी वाढणे किंवा डायबिटीस ह्या गोष्टी म्हणजे नॉर्मल लहान, आता खरं सांगायचं तर लहान बाळ हे मेनली सगळ्या नॉर्मल ह्याच्यासाठी पण येऊ शकतं. इट इज नॉट जस्ट की आजारी, आणि आजारी पडणं म्हणजे काय, सर्दी, खोकला, ताप, लूज मोशन्स, व्हॉमिटिंग आणि काही अजून थोड्याशा किरकोळ कंप्लेंट्स, पोटदुखी, ह्याच्या व्यतिरिक्त फार काही कंप्लेंट्स अशा मुलांमध्ये नसतात किंवा युरिनरी इन्फेक्शन. आणि ह्या सगळ्यामध्ये आता युजली ब्लड टेस्ट ज्या आपण करतो की जसं की हिमोग्राम मध्ये हिमोग्लोबिन होतच असतं. सो आपण अधनमधनं जेव्हा ते आजारी असताना करतो तेव्हा आपल्याला हिमोग्लोबिन समजतं. बाकी आपल्याला इव्हन रिनल फंक्शन टेस्ट वगैरे अशा खूप कॉमनली लागत नाही. कधी कधी डेंग्यू मध्ये लिव्हर फंक्शन, रिनल फंक्शन आम्ही बघतो. डेंग्यू जर सिव्हिअर डेंग्यूच्या कडे जाताना वाटत असेल तर आम्ही बघतो त्याच्यामध्ये, पण अशा कुठल्याच टेस्ट नाहीयेत. माझं असं काही हे म्हणणं नाही की बाबा तुम्ही अगदी दर 2 वर्षातून एकदा वगैरे ह्या टेस्ट करा, असं काही नाही. पण मला लक्षात आलं की सर्व मुलांची टेस्ट वर्षातनं एकदा तरी ज्या आपल्याला गरज आहे तेवढ्या होतच. सो आणि बरेच लोक विचारतात आम्ही डीच्या लेवल करू का, B12च्या करू का, तर मला पर्सनली वाटतं की असं करत बसण्यात काही पॉइंट नाही. पण रेग्युलरली आपण डीचे तर सप्लिमेंट्स मी तर देतच असते एव्हरी 8 मंथ्स टू 1 इयरच्या ह्याच्यामध्ये डीचे सप्लिमेंट्स देत राहणं चांगलं, बिकॉज डीचा आपल्याला ओरल काहीच हे नाहीये, म्हणजे सोर्स नाहीये. आपण जर 11 ते 12च्या उन्हात जर बाहेर पडलो तर कदाचित आपल्या बॉडीमध्ये ते तयार होऊ शकतं, म्हणजे स्किनच्या खाली. पण त्या उन्हात आपणही बाहेर पडणं टाळतो, मुलांनाही बाहेर नेणं टाळतो. सो त्यावेळेला आपल्याला आपल्या बॉडीमध्ये ते तयार होणं थोडंसं कठीण आहे. आता श्रीनिधीचं असं झालंय ना, मला असं वाटतंय की आत्ता तिला क्लासेस वगैरे सुरू केलेले आहेत, पण थोडंसं सकाळचं ऊन असतं तेव्हा ती शाळेत जाते, नंतर दुपारी किंवा संध्याकाळी घरी असते. त्याच्यामुळे उन्हाचं एक्सपोजर कमी असल्यामुळे कधी कधी आम्हाला असं जाणवतं की जेव्हा आम्ही जातो बाहेर साधारण 11-12 वाजता वगैरे, तेव्हा तिचे डोळे ना थोडा वेळ लागतो ऍडजस्ट व्हायला. तिचे लगेच असे बारीक करते किंवा थोडंसं असं पाणी यायला लागतं, वेरॅज आपल्याला ते नॉर्मल आहे, आपल्याला नाही होत, पण तिला असं होतंय. सो मला असं वाटलं की कदाचित खूप घरी असल्यामुळे बाहेरचं ते मिळत नाहीये सनलाईट, त्याच्यामुळे असं होतंय का? मे बी उन्हाचं एक्सपोजर थोडं कमी झाल्यामुळे असू शकतं. ओके, पण ठीक आहे, म्हणजे इट इज नॉट असं ॲब्सोल्युटली अबनॉर्मल नाहीये की मुलांना थोडंसं त्यांना त्या उन्हाला ॲक्लिमटाईज करायला थोडा वेळ लागू शकतो. आता उन्हावरून डायरेक्ट हिवाळ्याकडे येतो मी. मोस्टली
पेरेंट्स जे आहेत ना ते अगदी थोडीशी जरी थंडी आली तरी पूर्ण माकड टोपी वगैरे घालतात मुलांना आणि स्वेटर वगैरे सगळ्यांना घालतात आणि खूपच म्हणजे ते असं एकदम ठेवायचं त्याला दरवेळेला सर्दी होऊ नये म्हणून. कितपत योग्य आहे त्याच्याने काय फार फरक पडत असेल? अगदीच थंडी असेल तर म्हणजे आता वाजतेच तर घालणं योग्य आहे, पण आपणही स्वतः नॉर्मल घालत नाही आणि अशा वेळेला त्या मुलाला मात्र टोपी घातलेली असते आणि स्वेटरही घातलेलं असतं. आपल्याकडची थंडी अशी काही म्हणजे किती आता ह्या वर्षी पडली म्हणतो आपण, पण अशी भयानक नव्हती की आपल्याला म्हणजे सगळं म्हणजे स्वेटर कानटोपी वगैरे इवन मोठ्यांना लहान मुलांना कुणालाच घालण्या इतकी थंडी नव्हती. सो म्हणजे आपल्याकडची थंडी ही किरकोळच असते तसं बघितलं. म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की असे जाड जाड स्वेटर वगैरे घालण्यापेक्षा मुलांना लेअरमध्ये कपडे घालावेत. की कधी कधी काय होतं की आपण घालून घेऊन जातो, आतमध्ये काहीतरी पातळ घालतात आणि वरनं एकदम काहीतरी जाड स्वेटर असतं, मग गरम व्हायला लागलं म्हणून त्या मुलांनी काढला की ते जे आतलं असतं ते इतकं पातळ असतं की ते पुरत नाही. बाहेरचं घातलं तर मग त्याच्यानी खूप जास्त म्हणजे गरम व्हायला लागतं. सो लेअर मध्ये घातलं तर कसं की बाबा तुम्ही 3 लेअर मध्ये घातलं, वरचं लेअर काढलं तर, आणि थोडस असं म्हणजे मला वाटतं की होजियरी कॉटनचे कपडे जास्त चांगले असतात म्हणजे कम्फर्टेबल पण आणि थंडी पण. 3 लेअर मध्ये घातलं की आतमध्ये एक, मध्ये एक आणि बाहेरचं काढलं की आतले 2 असतात, म्हणजे 2 बाहेरचे पाहिजे तर फुल घाला आणि आतलं म्हणजे थोडस हाफ घाला. पण असं ते एवढं बस आहे मला तरी वाटतं. आणि कानटोप्या वगैरे असं सतत घालायची गरज नाही, पण एखाद्या मूल पण असतंच ते टोपडं घातलेलं असतंच. आणि म्हणजे इव्हन तुमच्याकडे येताना तुम्हाला दुपारी येताना पण असं बांधून काहीच वारा लागू नये. मुलांचे पूर्ण डोकं ओलं झालेलं असतं. अरे बापरे. आणि त्यांना ते काढलं ना की ती मुलं इतकी अशी रिलॅक्स झालेली असतात की मग त्यांना ते पुन्हा घालून, एवढं लहान बाळ सुद्धा पुन्हा घालून घ्यायला नको म्हणतं. मला वाटतं की आजकालचे पेरेंट्स पण खूपच अति करतात. म्हणजे सगळंच त्यांना इतकं मुलांना कोशात ठेवायचंय की 2 व्हीलरवर जाताना पण नाही कानात हे पाहिजेच, कानटोपी पाहिजे. पण अशाने मला वाटतं की त्यांची इम्युनिटी पण कमी होते. त्याच्यामुळे खूप ते हेलिकॉप्टर पेरेंटिंग म्हणतात ना की नाही तू हे आता असं कर तसं कर. हो, हे खूप वाढत चाललंय. मला असं वाटतं की लोकांना म्हणजे असं बऱ्याचदा मला हे वाटतं की लोकांना वाटतं की आम्हाला 1 किंवा 2च आहेत, तर मग आम्ही आहे ते मूल एकदम आयडियल किंवा एकदम म्हणजे परफेक्ट मूल म्हणजे आमचं झालं पाहिजे सगळ्याच बाबतीत, नॉट जस्ट म्हणजे सगळंच यायला पाहिजे, अभ्यास पण यायला पाहिजे, ते आजारी पण नको पडायला, दमायला नको, स्पोर्ट्स मध्ये पण पाहिजे, म्युझिक मध्ये पण, मार्क्स पण चांगले, आणि हेल्दी फूड पण खायला पाहिजे. ऍट द सेम टाइम तुम्ही इथे हेल्दी फूड खायला पाहिजे म्हणतात, पण लोकांचं बाहेर जाणं पण वाढलंय आणि मग बाहेर जाऊन काय हेल्दी आहे हे शोधतात लोक. म्हणजे असं ते खूप म्हणजे फार विचित्र आहे, पण आता सध्याचा असाच ट्रेंड आहे, त्यामुळे आपण काही फार नाही करू शकत. पण मला असं जर विचारलं, मला म्हणजे आता आपण हेल्दी फूड बद्दलच बोलतोय, तर की जेवढं जास्तीत जास्त घरचं जेवण खाऊ तेवढं चांगलंच. तर कधीतरी बाहेरचं, म्हणजे काही लोक विचारतात की किती वेळेला देऊ, असं काही नाहीये किती वेळेला देऊ, ठीक आहे कधीतरी खायला हरकत नाहीये. कारण तुम्ही जर का सतत म्हटलं आणि अजून एक मॅगी दिलं तर चालेल का, तर तुम्ही मॅगी तुम्ही नाहीच दिलं तरी सुद्धा टीव्हीवरती कधीतरी ती ऍड बघून ते बघून आहे ना, ती मुलं खाताना बघून त्यांना हवंच असतं, कधी ना कधीतरी मुलं मागतातच. तर ठीक आहे कधीतरी द्यायला हरकत नाही. आय नो इट इज नॉट व्हेरी हेल्दी, असं प्रत्येकच बाबतीत मला वाटतं की जरी आपल्याला काही गोष्टी वाटल्या की टोटली अनहेल्दी आहेत, तरी पण कधीतरी त्यांना ती टेस्ट करायला काही हरकत नाहीये. म्हणजे पण सतत म्हणजे बाबा वेळ नाही आता तर आठवड्यातनं 4 वेळेला मॅगीच दिलं असं नको, सवय नको लागायला, कधीतरी ठीक आहे. सो हे फूड मध्ये आणि ह्याच्यामध्ये आता एक नवीन जो ट्रेंड आपण ऐकतो ते म्हणजे हॉटेलमध्ये गेल्यावर तुम्हाला मेनू मध्ये दिसतं की
होम कुक स्टाईल करी. आणि घरी मात्र आपण ट्राय करतो हॉटेल मधले कसं बनतं तसं बनवे. हे खूप आहे. म्हणजे आपण म्हणजे जे हॉटेलमध्ये जे जेवण बनवणारे शेफ चे रेसिपीज आपण फॉलो करायचा प्रयत्न करतो. आणि ते आपल्याला होम कुक स्टाईल विकायचा प्रयत्न करतो. हे असं म्हणजे कॉन्ट्रास्ट खूप आहेत सध्या प्रत्येकच गोष्टीत. इव्हन ते आपण रेसॉर्ट आणि हॉटेलिंग मध्ये पण झाले. तिथं होम स्टेज मध्ये जाऊन अरे मी घरीच राहतो ऑलरेडी, परत होमस्टे मध्ये का राहायचं. होमस्टेमध्ये बरोबर आहे. मला पण हे म्हणजे बऱ्यापैकी कॉन्ट्रास्टिंग गोष्टी आहेत की आपण मग घरातून बाहेर जातो तर मग आपण वेगळ्या प्रकारे थोडं लक्झरी, थोडं छान असेल आपल्याला काय. हा एक गोष्ट आपण म्हणजे जर होमस्टे कुठे की जो आपण ज्या देशात ज्या राज्यात आपण राहत नाहीये कुठल्या तरी वेगळ्याच ठिकाणी गेलो तर तिथे होमस्टे आणि तिथलं होम कुक्ड फूड खाल्लं तर गोष्ट वेगळी. पण आता महाराष्ट्रातच जाऊन दुसऱ्या गावात जाऊन होमस्टे मध्ये राहण्यात काही म्हणजे तसा फारसा पॉइंट नाही. आता जेवणाचा विषय निघाला म्हणून आपण बाहेर हॉटेलमध्ये जातो तेव्हा बऱ्याचदा बघतो की आई बाबा शांततेत जेवत असतात आणि लहान मुलं मोबाईलवर त्याला मोबाईल दिला असतो आणि ते काहीतरी खात असतात. किंवा इव्हन घरी सुद्धा टीव्ही सुरू आहे किंवा मोबाईल दिलाय आणि लहान मुलांना भरवलं जात आहे. तर यांनी काही दुष्परिणाम इफेक्ट होऊ शकतात. म्हणजे ते हेच असतं की माझा मुलगा खातच नाही टीव्ही बघितल्याशिवाय, टीव्ही बघितल्याशिवाय खातच नाही असं रिझन. पण सध्या हे माझ्याकडे येणाऱ्या ऑलमोस्ट 80 to 90% लोकांची हीच कंप्लेंट आहे. आणि मला असं वाटतं की म्हणजे आपण किती लेवलपर्यंत ह्याच्यावर कंट्रोल करू शकतो मला पण नाही सांगता येणार. कारण का तर आज मोबाईल हा आपल्या म्हणजे आयुष्याचा इतका मोठा भाग झालाय की जसं की आपण अलार्म क्लॉक पासून सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला आपण जर असा विचार केला तर आपण किती गोष्टी रिप्लेस केल्यात मोबाईलने. कित्येक गोष्टी म्हणजे जसं की न्यूजपेपर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण आता आपल्या आयुष्यातून गेल्या आहेत ऑलमोस्ट आणि त्या मोबाईलने रिप्लेस केल्यात. तर अशी सिच्युएशन असताना मुलं आपल्याला पण सतत मोबाईल बरोबरच बघतात. सो त्यांना असं वाटतं की हेच काहीतरी महत्वाची गोष्ट आहे. सो तीच आपण पण तेच करावं आणि त्यांना ते ह्या सगळ्या गोष्टी इझिली म्हणजे बघता येतात त्यांना हव्या असलेल्या गोष्टी. पण त्यांचं कसं होतं त्यांना इतक्या मल्टिपल गोष्टी दिसतात की ते कॉन्सन्ट्रेट पण करू शकत नाहीत एकावर. एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं असं चालू असतं. पण आपण किती प्रमाणात हे कमी करू शकतो इज व्हेरी डिफिकल्ट टू से. पण म्हणजे रेस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न करू शकतो आपण. आणि हे खरं मलाही वाटतं की हे चुकीचं आहे की मुलांनी मोबाईल शिवाय न खाणं वगैरे. पण बऱ्याचदा मला असं दिसतं की ते मूल मोबाईल शिवाय काहीच खात नाही आणि मोबाईल दिला की 4 घास तरी खातं. मग एक्झॅक्टली शेवटी असं होतं की म्हणजे काही मुलं तर मी बघितलंय की हातात मोबाईल असला की ते काय खातायत हे पण त्यांना कळत नाही. ते काही म्हणजे ते चव घेतात की नाही वगैरे हेही म्हणजे त्यांना कळत नाही. पण आय डोंट नो. म्हणजे आणि मला वाटतं की सुरुवात ही पेरेंट्सनीच केली आहे. डे वन कधीतरी त्याला काय माहिती ना मोबाईल मध्ये काय तुम्ही दाखवलत आणि भरवलत मग त्याला सवय लागली की अच्छा असं पण आहे. बरोबर आहे. तिथेच ती सुरुवात होते आणि मग मुलाला ब्लेम करायचं. पण सुरुवात आय थिंक पेरेंट्सनीच केली. कारण ते शेवटी म्हणजे मी हॉटेलमध्ये गेले समजा बसले तिथे जेवायला तर मला शांतपणे जेवायचे तर द्या मोबाईल मुलाला. म्हणजे आपण अगदी बरोबर आहे. पेरेंट्स त्यांच्या आपल्या स्वार्थासाठी आपण करतो पण ते कधी बॅकफायर होतं. ह्या गोष्टी तर बऱ्यापैकी म्हणजे आणि मग ते पुढे जाऊन फार जास्त प्रमाणात वाढत जातं. मग मुलांचा म्हणजे अभ्यासावरचं कॉन्सन्ट्रेशन वगैरे कमी होत जातं. पण खूपच कठीण होत चाललंय डे बाय डे की मुलांना म्हणजे बाकीच्या म्हणजे ह्याच्यापासून दूर करण्याचं मोबाईल पासून कसं करावं खरंच आहे. म्हणजे खूपच अवघड आहे ते. आणि म्हणजे आता आम्ही श्रीनिधीला स्केटिंग शिकवतोय ना तर तिला तिथं जाऊन त्या स्केटिंगच्या ह्याच्यावर जाऊन मग तिला ते पहिलं स्टार्टला स्केटिंग करूपर्यंतच आम्हाला एवढं चॅलेंज झालं. कारण काही नाही म्हटलं तरी टीव्ही आणि मोबाईल थोडंफार इथे आम्ही खूप रिस्ट्रिक्ट करतो ट्राय करतो पण ते बघणं होतच. आणि त्याच्या एवढी मजा तिला तिकडे येत नव्हती ना जोवर ती पहिला एक आठवडा जात नव्हती. आता ती आठवडाभर जायला लागली आता तिला मजा यायला लागली तर आता ती आरामात जाते छान खेळते मजा करते आणि येते.
पण हे मोबाईलमुळे मे बी ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण डिफरंट झाल्या. बरोबर आहे, बरोबर. पण ऍटलिस्ट 1 तास तरी प्रत्येक मुलाला आउटडोर स्पोर्ट्स मध्ये इन्व्हॉल्व्ह करायलाच पाहिजे. म्हणजे तेवढा 1 तास तरी समहाव म्हणजे हे होतं. पण आपल्याकडे आता दोन्ही प्रॉब्लेम्स आहेत. एक तर असा प्रश्न होता की काय एज पर्यंत दाखवूच नाही काही स्क्रीन, आणि सेकंडली आपल्याला माहिती की आउटडोर प्ले पाहिजे, पण असे खूप कमी जण आहेत की घेतात लहान मुलांना. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल म्हणतात नाही आम्ही 5+ घेऊ किंवा 8+ घेऊ, पण गरज आहे की आपण बाहेरच्या कंट्रीजचे व्हिडिओज बघतो, तिथे 3 वर्षाचे मुलं पण छान छान स्पोर्ट्स खेळतात, 4-5, पण आपल्याकडे एनरोल केलं जातच नाही. ते म्हणतात की नाही आम्हाला 8+ पाहिजे, 5+ पाहिजे. तर अशा वेळेस काय करावं? मला असं वाटतं की म्हणजे आता जिथे आता आपल्याकडे जर का घेतच नसतील तर आपण त्याला काही करू शकत नाही. वी कांट कंपेल एनीबडी. पण मला वाटतं की ज्या स्पोर्ट्समध्ये ॲटलिस्ट काहीतरी स्पोर्ट, जसं जिम्नॅस्टिक्सला बरेच लहानपणापासून घेतात. इवन आजकाल पूर्वी लोक स्विमिंगला नव्हते घेत, पण आजकाल 6 महिन्यापासून अगदी खरं तर म्हणजे जगभरात जन्मापासून स्विमिंग करायला हरकत नाही म्हणतात. पण आपल्याकडे आता हळूहळू 6 महिन्यापासून करायला घेणारे लोक आहेत. म्हणजे एक्झॅक्टली कोण कुठे हे मलाही प्रेझेंटली माहिती नाहीये, पण आहेत. म्हणजे बरेच लोक मला, म्हणजे बऱ्याच गोष्टी मला पेरेंट्सकडून पण कळतात की घेतात आणि आम्ही मुलांना ट्रेन करतोय म्हणून. तर मला असं वाटतं की म्हणजे जर ओव्हरऑल रेकमेंडेशन असेल त्या एखाद्या स्पोर्ट्ससाठी आधीपासून तर काही हरकत नाही. पण काही ठिकाणी जसं की आता आपण डान्सबद्दल, म्हणजे मी असं ऐकलं होतं की बरेच ज्या जुने डान्स टीचर्स आहेत, ज्या आपले इंडियन आर्ट म्हणजे कथ्थक, भरतनाट्यम, ते 6 वर्षाच्या खाली घेत नाहीत. कारण गुडघे हे असतं तर ते तयार झालेलं नसतं तेवढं चांगलं. सो ते त्यांच्या पुढे जाऊन त्यांच्या म्हणजे गुडघ्यांवर परिणाम होऊ शकतो. सो मला असं वाटतं की हे जे काही सायंटिफिक रिझन्सनी ज्या गोष्टी नको म्हणतात ते नको असेल तर काही हरकत नाही. पण तरीही मी परवा ऐकलं की 4 वर्षाच्या मुलीला कोणीतरी म्हणजे कथ्थक, भरतनाट्यम शिकवत आहेत. पण मला असं वाटलं की जर सायंटिफिकली, म्हणून मी त्यांना विचारलं सुद्धा की म्हणजे ते टीचरनी तुम्हाला हे केलंय का ज्या शिकवणार आहेत? हो, त्या घेतात. म्हणजे अच्छा. मी इवन म्हणजे याबद्दल इंस्टाग्राम युनिव्हर्सिटीमध्ये बघितलंय ते, म्हणजे की लहान मुलांना लिहायला आय थिंक 1ली नंतर शिकवणं योग्य, कारण इथली हाडच तेवढी डेव्हलप नसतात झालेली. पण ऍक्च्युली आजकाल RC2 आणि त्याच्यानंतर RC2 नाही, आय थिंक ज्युनियर KG, नर्सरी पासूनच लिहायला लावतात. तर ते पण माहिती नाही म्हणजे कितपत खरं आहे खोटं आहे. आता मला असं वाटतंय की म्हणजे आपल्या लहानपणी म्हणजे फार काही नव्हतं एक्झॅक्टली. म्हणजे मला तर आठवतंय आपल्या लहानपणी 1लीच्या आसपासच आपल्याला पेन्सिल वगैरे, आणि आम्हाला तरी म्हणजे एकतर पहिलं पाटी पेन्सिल, आणि दुसरं म्हणजे मला आठवतंय आम्हाला शाई आणि बोरुनी पण लिहायला दिलं होतं. म्हणजे आम्हाला ती पुस्तकं म्हणजे वह्या यायच्या, जे बोरूचे ह्याच्यामध्ये 3 किंवा 4 लाईनचं असायचं, आणि त्याच्यामध्ये सगळी अक्षरं तुम्ही बोरू शाईमध्ये बोरू बुडवून राहिलं तर तुमचं अक्षर सुधारण्यासाठी तुम्ही त्यांनी सुरुवात करा आम्हाला. पण ते पण 1लीपासून होतं. पण आजकाल ते स्टँडिंग लाईन, सिटिंग लाईन, ह्याच्यामध्ये ते अगदीच म्हणजे नर्सरी, ज्युनियर, सिनियर KG पासून सुरू करतात. बरोबर. आणि सगळ्या आयांचा आवडीचा क्वेश्चन की मूल खातच नाहीये किंवा लक्षच नाहीये, म्हणजे जे मी खूप डिशेस बनवते, खूप रेसिपी बनवते, पण म्हणजे खातच नाहीये, ही ओरड. तर असे पण आलेत का पालक, आणि त्यांना तुम्ही काय सांगता? सतत ही जसं आता तू म्हणालीस सततच येत असतात असे पालक. बेसिकली काय ना की म्हणजे मला असं लक्षात आलं की लहान मुलांना साधारण एक 10 ते 12 वर्षापर्यंत खाण्याची आवड नसतेच. त्यांना आवड खेळण्याची, आणि आता खेळणं म्हणजे एक प्रकारचं तो मोबाईल हे पण झालं. सो म्हणजे तरी पण काही मुलं अजूनही बाहेर खेळणारी, सायकल चालवणारी अशी मुलं आहेत. तर त्यांना खेळापलीकडे त्यांना काहीच नको असतं.
सो जेवण हे त्यांच्यासाठी अगदी नगण्य गोष्ट आहे ह्याच्यामध्ये. सो मुलांना आवडीने खाणे हे खूप रेअरली असतं. जे 12-13 वर्षानंतर ना हळूहळू त्यांच्या टेस्ट म्हणजे टेस्ट बर्ड्स म्हणा किंवा त्यांना असं वेगवेगळं खाणं खावं अशी इच्छा त्यांना 12-13 वर्षानंतरच होते. ओके. तोपर्यंत त्यांना जेवण म्हणजे आता आई वडील जबरदस्ती करतात म्हणून काहीतरी आपण खायचं एवढंच त्यांच्यासाठी असतं. सो त्यामुळे मला असं वाटतं की फार त्याच्यासाठी आटापिटा करायची काही गरज नाही. मूल जर त्याच्या नॉर्मल म्हणजे ग्रोथ पॅटर्न मध्ये असेल ओके. तर फार त्याच्यामध्ये की बाबा ह्या मुलांनी इतकंच खाल्लं पाहिजे तितकंच खाल्लं पाहिजे हे खायला पाहिजे हे खायला नको असं फारसं त्याच्यामध्ये हे करायची गरज नाहीये. म्हणजे वजन वाढवण्यासाठी सतत मल्टीविटामिन्सनी भूक वाढावी, ॲपेटायझर देऊन भूक वाढावी ह्याच्यासाठी प्रयत्न करावे असं मला वाटत नाही. जर बाबा खूपच ॲबनॉर्मल वेट आणि हाईटचं गेन असेल म्हणजे खूप कमी असेल तर ठीक आहे, म्हणजे वी कॅन थिंक ऑफ. तर सध्या मला तरी अशी माल नरिश्ड मुलं कुठेच दिसत नाहीत. मुलं खात असतात आणि कधी कधी म्हणजे रॉंग गोष्टी खाल्ल्यामुळे त्यांचं वजनही जरी कमी खाल्लं तरी वाढलेलं असतं. सो म्हणजे किंवा नॉर्मल रेंजमध्ये असतं. सो मला असं वाटतं की खाण्याबद्दल खूप काही हे करू नये. जेव्हा खायला पाहिजे तेव्हा ते हळूहळू खायला लागतात. म्हणजे जेव्हा टीनेज मध्ये त्यांना थोडंसं ते कळायला लागतं खाण्याचं, वेगळं वेगळं खाणं, हे मित्रांबरोबर खायला जायचं, मैत्रिणींबरोबर खायला जायचं, खायला जातो आम्ही, हे असं सगळं सुरू झालं की त्यांना थोडं एक वेगवेगळ्या गोष्टी खाण्याची म्हणजे आवड निर्माण होते. मला पण तेच आठवतं की मी पण खायला आय थिंक मला जी टेस्ट निर्माण झाली ती असे फ्रेंड्स मुळेच की अरे आम्ही या हॉटेलमध्ये चाललोय तेव्हा. आणि आई बाबा सोडायचे हॉटेलमध्ये सगळ्यांना, असं एकटे तर नव्हतं जाऊ शकत. हो बरोबर. आणि काय होतं की बऱ्याच गोष्टी त्यांना आहे ना असं आपण थोडंसं त्यांना जसं आता टीनेजर्सना थोडी फ्रीडम दिलेली पण चांगली असते. म्हणजे अति पण नाही पण थोडं त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स यायला पाहिजे. तर तसं त्यांना म्हणजे त्यांनाही कळतं की आपण जर छोट्याशा टपरीवर किंवा ह्याच्यावर खाल्लं तर आपल्याला किती पैसे खर्च करावे लागतात. मग जर आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो तर तिथे तो म्हणजे मी एक कॅल्क्युलेट केलं त्याच्यापेक्षा काहीतरी जास्त दिसतं म्हणून मग मी त्यांनी दिलेलं म्हणजे बिल बघितलं तर त्याच्यामध्ये काहीतरी GST वगैरे लिहिलेलं होतं. मग मला कळलं की आपण जर टपरीवर खाल्लं तर आपल्याला म्हणजे जेवढे होतात तेवढेच द्यायला लागतात, पण इथे खाल्लं तर थोडे जास्त द्यायला लागतात. म्हटलं म्हणजे हा एक्सपिरियन्स पण खूप महत्वाचा आहे मुलांचा. अजून एक आता सध्या खूप आपण त्याच्यावरती बोलतो ते म्हणजे शुगर. आता खूप शुगरचं एक्सपोजर पण खूप जास्त आहे आणि पदार्थांमध्ये अनाप शुगर असते. तर ते हिडन एक्झॅक्टली म्हणजे एक शुगर, एक ऍडेड शुगर, एक शुगर काहीतरी वेगळं नॅचरल शुगर काही नावं देतात. तर किती आपण आणि कसं रिस्ट्रिक्ट पण करायला हवं. मला असं पर्सनली वाटतं की शुगर असलेले किंवा हे जे पॅकेट फूड हे आपण जेवढं जमेल तितकं आपल्या आहारामधून काढूनच टाकावं. पॅकेट फूड म्हणजे घरी बनवलेला गुळ शेंगदाण्याचा लाडू ह्याच्यामध्ये जी काही गुळामधून जाणारी शुगर आहे ती नॅचरल शुगर आहे तसं. तर त्यामुळे ती खायला म्हणजे थोड्याफार प्रमाणात. मला असं नाही म्हणायचं की तुम्ही सतत गुळ शेंगदाण्याचे लाडू खा, पण एखादा लाडू दिवसभरात खायला काही हरकत नाहीये. किंवा घरी बनवलेले लाडू, घरी बनवलेल्या वड्या आणि शक्यतो आता इव्हन शुगर सुद्धा म्हणजे म्हणजे गुळ तर साखरेपेक्षा बेटर आहे, बट साखर म्हणून गुळ आणि साखरेचं ह्याच्यात काही फार फरक नाही आहे ॲज शुगर. पण गुळ थोडा जास्त नॅचरल ह्याच्यामध्ये जातो. जर आपण रिफाईंड शुगर बघितली तर बऱ्याच वेळेला सल्फर वापरून रिफाईन केलेली असते, पण आजकाल विदाऊट सल्फर. आणखीन एक त्याच्यामध्ये ऍड ऑन म्हणजे खडी साखर, म्हणजे खडी साखर आणखी औषधी असते आणि असं म्हणतात. म्हणजे ते कितपत आता मला नाही माहिती. रिफाईंड शुगर पेक्षा खडी साखर बरी. पण आता शेवटी
तुम्ही जर इफ यू आर लुकिंग ॲट द कार्ब फ्रॉम शुगर हां तर इट इज द सेम. बरोबर. हनीमधून पण तेच होतं. अच्छा. म्हणजे तुम्ही प्युअरली डायबेटिक लोकांसाठी कार्ब म्हणून जर उपयोग म्हणजे तुम्ही त्याच्याकडे बघत असाल तर इट इज एव्हरीथिंग इज द सेम. सेम. बरोबर. पण यू कांट एलिमिनेट शुगर फ्रॉम युअर डाएट. बरोबर. हो. ह्याच्यात तर काही म्हणजे हे नाही, कारण शुगर ही ऑस्मोसिससाठी लागते बॉडीमध्ये, अच्छा. आपलं स्टूल पॅटर्न मेंटेन होण्यासाठी. पण दॅट डझंट मीन की तुम्ही अगदी प्रत्येक गोष्ट शुगरी खायला पाहिजे. बरोबर. आता जसं आपण जेवणात थोडंसं चिमूटभर गूळ किंवा चिमूटभर साखर घालतो तेवढं घालायला काहीच हरकत नाहीये. किंवा इव्हन म्हणजे घरी बनवलेल्या ज्या गोष्टी आहेत तर आपण काही रोज पक्वान्न बनवत नाही. आपण खीर बाकी काही जे काही घरी बनवतो ते काहीच हरकत नाही. पण मिठाईच्या दुकानातल्या गोष्टी सहसा टाळाव्यात, आणि त्याच्यामध्ये एकतर खूप शुगर आणि खूप खवा म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड दूध असतं, त्याच्यामुळे ते अवॉइड करणं चांगलं. काही मुलांना काय होतं की एकदा तो नाद लागला पेढे बर्फी की त्यांना मग सतत ते खावंसं वाटतं, आणि मग त्याच्यामुळे पुन्हा म्हणजे त्याचे अजून वेगळे वेगळे मला तेच विचारायचं होतं की आम्ही असं ऑब्झर्व केलंय की ज्यावेळेस आम्ही श्रीला काहीतरी शुगरी देतो, किंवा साखर असेल किंवा चॉकलेट असेल किंवा काही शुगर खीर असेल काही घरचं किंवा बाहेरचं, त्याच्या थोड्या वेळानंतर ना कधी कधी टँट्रम्स थ्रो करायला सुरुवात होते. तर म्हणजे असं होऊ शकतं की शुगरमुळे जरा हट्ट वाढलाय, टँट्रम थ्रो केलाय. सो एका वेळेला खूप जास्त हाय शुगर कंटेनिंग गोष्टी न दिलेल्या म्हणजे जास्त प्रमाणात बऱ्याच असतात. म्हणजे थोडी शुगर जायला काही हरकत नाही, पण असं खूप शुगरी गोष्टी एकत्र. आणि असंही म्हणतात ना की रात्री झोपायच्या आधी लहान मुलांना नाही द्यायला पाहिजे काही गोड. झोप लवकर येत नाही. ओके. आणि आजकाल जे मुलं खूप हट्ट किंवा टँट्रम्स आपण ज्याला म्हणतो, तर मग ते मुलांच्या हिशोबाने ते योग्य आहे का? म्हणजे आपण म्हणतो ना, नाही हा आजकाल खूप हट्टी झालाय, मग काही पालक मारतात, ओरडतात, तर म्हणजे ती सिच्युएशन कोणत्या टाईपनी हँडल करायला पाहिजे? की म्हणजे मारणं हेच सोल्युशन आहे जे आपल्याला लहानपणी धपाटे पडले, का नाही नीट समजावून पण होऊ शकतं? काही गोष्टी समजावण्याच्या पलीकडे असतात. म्हणजे असं नाही की म्हणजे समजावून होतं, आणि आपण कितीही सभ्यपणे मुलांना समजावण्याचा हे करण्याचा प्रयत्न केला तरी एक वेळ येतेच की एक फटका दिल्याशिवाय ती गोष्ट हे होते. आणि हट्ट म्हणजे आता आजकालचे हट्ट कसे झालेत की म्हणजे साधे चॉकलेट बिस्किटचे हट्ट नसतात. मला तो गेमच पाहिजे, मग म्हणजे मोठ्या मुलांचं ते, लहान मुलांना म्हणजे इव्हन गेम्स सुद्धा म्हणजे मोबाईलवरचा गेम पाहिजे, मोबाईल पाहिजे. मोबाईल देण्यावरून किती हट्ट करतात, आरडाओरडा म्हणजे टँट्रम्स, किंवा काही एखादी गोष्ट विकत घेण्यावरून, ह्या सगळ्या गोष्टींवरनं खूप आहेत. म्हणजे त्याला पण आपण एक लिमिट ठेवलं पाहिजे की कुठपर्यंत त्यांना त्यांचं ऐकायचं आणि त्यांच्या म्हणजे मनाप्रमाणे करायचं. बरोबर. जर आपल्याला असं वाटत असेल की नाही हे रास्त नाहीये, हे आपण त्यांना घेऊन द्यायची गरज नाही, तर आपण त्यांना नाही द्यायचं. म्हणजे किंवा कधी कधी असं रस्त्यावर शो करतात मुलं, लोळतात, म्हणजे ठीक आहे थोडंसं म्हणजे आपली तिकडे थोडंसं हे होईल, पण ठीक आहे काही हरकत नाही. म्हणजे एकदा आपण ठरवलं नाही तर मग गिव्हअप नाही करायचं, नाही तर नाहीच. नाही त्यांना कळतं की अच्छा रडल्यावर देते आई, मग ते नेक्स्ट टाइम अजून रडणार. प्रत्येक वेळेला मग ते तोच म्हणजे ब्लॅकमेलिंग. आणि ते म्हणजे शक्यतो बाहेर असताना पेरेंट्सना ते डिलेमामध्ये जातातच, कारण आपण कुठेतरी आवरून वगैरे कुठल्या तरी कार्यक्रमात असतो आणि पोरगं डायरेक्ट लोळून वगैरे दंगा करायला लागतं. नाही ते खूप हे असतं, म्हणून आपणच आपल्याला हे कळलं पाहिजे की बाबा आपण किती म्हणजे किती त्यांच्या ह्याला बळी पडलं पाहिजे. आणि असे काही केसेस आलेत का की टीव्ही मोबाईलमुळे उशिरा बोलायला लागलेत मुलं? टीव्ही मोबाईलमुळे नाही होत बऱ्याचदा. म्हणजे आता आजकाल खूप पेरेंट्स असतात असे की म्हणजे दोघांच्या मदर टंग्स वेगळ्या असतात, म्हणजे इंटरस्टेट मॅरेजेस वगैरे. तर होतं काय की आईला तिची भाषा शिकवायची असते, वडिलांना त्यांची भाषा शिकवायची असते. सो ह्याच्यामध्ये काय होतं की मूल एकही भाषा नीट शिकत नाही, सो ज्याला धेडगुजरी म्हणतात ना, की म्हणजे थोडं हे थोडं ते, त्याला कुठलीच मग
तेच मग पुढे शाळेत पण होतं, हिंदी इंग्लिश झालं की मग ते त्यांना खूप लँग्वेजेसचं मग कन्फ्युजन व्हायला लागतं. सो इट इज ऑलवेज बेटर की एका भाषेत, म्हणजे बरेच लोक काय करतात की जरी आपण घरी मराठी बोलत असलो तरी मुलांना इंग्लिश बाहेर बोलायला यायला पाहिजे म्हणून त्यांच्याशी पण इंग्लिशमध्ये घरी पण बोलायचं. मग अशामध्ये काय होतं की मराठी इतकी मागे जाते की मग मराठी त्यांना येतच नाही. मग काहीतरी फार विचित्र म्हणजे ह्याच्यामध्ये बोललं जातं, नाधड मराठी नीट हां, नाधड काहीच इंग्लिश. नाही असं मग होतं. सो मला वाटतं की घरात एक लँग्वेज शिकवावी आणि तीच लँग्वेज बोलावी, म्हणजे मुलांना पण. आणि बऱ्याचदा आई वडील बाहेर असतात, तर म्हणजे मला कधी कधी असं वाटतं ना की म्हणजे सध्याचं जे, हे माझं मत आहे, सध्या जे म्हणजे डे केअरचं हे आहे ते मला पटतं. म्हणजे मी पण एक म्हणजे वर्किंग पेरेंट असते. बरोबर. हो हो हो. जे पूर्वी मुलांना की घरात अनेक लोक असल्यामुळे जो फायदा होता तो त्यांना तिथे मिळतो. नाहीतर मग घरी आपण म्हणजे घरी म्हणजे आपल्याला मेड्स वगैरे ठेवून आपण मुलांना ठेवू शकतो, पण ती काय जे बोलते, ती काय करते, तेच त्यांच्यावरती फक्त म्हणजे त्याचाच संस्कार होतात. पण ऍटलिस्ट बऱ्याचशा डे केअर्समध्ये चांगल्या गोष्टी शिकवतात, चांगल्या ऍक्टिव्हिटीज होतात, मोबाईलपासून मुलं लांब राहतात, त्यांना त्यांच्या वयाच्या मुलांबरोबर खेळता येतं, त्यांना म्हणजे खाणं पण तसं बऱ्याच ठिकाणी चांगलं दिलं जातं किंवा आपणही प्रोव्हाइड केलं तर होऊ शकतं. सो हे मला थोडं म्हणजे घरी एकटं मूल राहण्यापेक्षा जास्त सोशलायझेशनच्या दृष्टीने बरोबर. पेरेंट्समध्ये थोडीशी अशी चर्चा होत असते की अरे माझं मूल तर 8व्या महिन्यात चालायला लागलं, तुझं तर त्याला 15 महिने लागले आणि दातच उशिरा आले, मग याला दातच लेट आले किंवा लवकरच आले दात, केसच आले नाहीत वगैरे. आणि याचा सगळ्याचा परिणाम पुढे मुलाच्या वाढीमध्ये होत असतो खरं खरं काय, हे फक्त नॅचरल प्रोसेस आहे? जस्ट क्लॅरिफिकेशन. आता मी एकच एक्झाम्पल देते सगळ्यांना, हे प्रश्न मला जातात. मी एक एक्झाम्पल देते. एकाला ट्विन्स आहेत, ते ट्विन्स सुद्धा म्हणजे अगदी आयडेंटिकल ट्विन्स सुद्धा एक गोष्ट एका वेळेला करतं, म्हणजे हे 8 महिन्यात केलं तर दुसरं 10 महिन्यात केलं. मग तुमची तर मुलं 2 वेगळी मुलं आहेत, तुमची 2 वेगळ्या पेरेंट्सची मुलं, तुमची मोठं लहान मूल, तुम्ही काय सांगता? जर तुम्ही ट्विन्सच दोघं एक आयडेंटिकल ट्विन्स वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या गोष्टी करत असतील, बरोबर, तर तुम्ही का कम्पेअर करता? म्हणजे काय काय तर म्हणजे 2 म्हणजे चुलत भावंडांचं म्हणजे एकाच वेळेत. मी सांगते की एकतर मुलं ह्याच्यात तर खूप फरक आहे. मुलींचं सगळं वेगळं असतं, मुली लवकर बोलतात, लवकर चालतात, सगळं लवकर करतात, आणि मुलं सगळं उशिरा करतात. सो तुम्ही जर असं कम्पेअर केलं तर मग तुम्हाला टेन्शनमध्येच राहायला लागेल. आणि आजूबाजूच्या मुलांच्या आणि आपल्या मुलाच्या मध्ये की फरक हा राहणारच आहे. आणि जेनेटिकली असू शकतो किंवा एन्व्हायरमेंटल इन्फ्लुएन्सेस असतात की काही घरात ना खूप बोलणारी लोक असतात, काही घरात इतकी कमी बोलणारी लोक असतात की मुलाला तुम्ही कितीही काही झालं तरी तेवढं बोलायची सवयच नाही राहत. बरोबर. आणि जी लोक खूप बोलतात त्यांच्याकडे मुलं भराभर बोलायला सुरुवात करतात आणि भरपूर बोलायला लागतात. सो चालण्याचं वगैरे पण तेच आहे की एखादं मूल म्हणजे कधी कधी असंही असू शकतं की काही गोष्टींमुळे ते मूल चालत नाहीये, ते आपण म्हणजे जर काही आपल्याला अबनॉर्मल वाटलं तर समोर पिडियाट्रिशियन बरोबर कन्फर्म करू शकतो. आता बरीच मुलगे खूपच उशिरा चालतात कारण मुलं रांगतात, मग त्यांना रांगत असतात, आणि मग शेजारची मुलगी ह्याच्यापेक्षाही लहानच आहे, ती चालतीये, पण आमचा मुलगा अजून रांगतोच आहे, कारण त्याला असं वाटतंय की मला रांगण्याने जास्त सगळं जमतंय, तुमच्या चालण्यापेक्षा मी जास्त फास्ट रांगतो, मला कॉन्फिडन्स रांगण्यामध्ये, तर मग ते मला गरज नाहीये चालण्याची. सो ते उशिरा चालतात असं. पेरेंट्स खूप कम्पॅरिझन मध्ये जातात खाण्याच्या बाबतीत पण. अगं हिची मुलगी बघ किती खाते, माझी तर खातच नाही. लहानपणीपासूनच आपण त्यांना कॉम्पिटिशन मध्ये आपणच करतो ना कॉम्पिटिशन. खरंच आहे. पण खाण्याच्याही बाबतीत मला असं वाटतं मुलांना जे खायचंय ते खाऊ दे. आणि इव्हन लहानपणापासून सुद्धा आहे ना,
म्हणजे असं त्यांच्यावरती आपण आता मला म्हणजे आपल्या बोलण्यात हा विषय आला नाही, पण मला हे जे न पटणारी गोष्ट आहे की मीठ आणि साखर देऊच नका जन्मले म्हणजे नंतर 6 महिन्यानंतर जेव्हा आपण खाणं सुरू करू. मला नाही पटत. आईच्या दुधात सुद्धा सोडियम आणि क्लोराईड असतं. तुम्ही जे फॉर्म्युले वापरता त्यांच्यामध्ये सुद्धा सोडियम क्लोराईड असतं. आणि मला असं नाही म्हणायचं की खारट गोष्टी द्या, पण जे काही चवीला मीठ लागतं ना द्यायला काही जास्त मीठ खाऊ नका, म्हणजे गरजेपेक्षा जास्त खाऊ नका, पण जी गरज आहे तेवढं खायला हरकत नाही. आता जिकडे खीर तुम्ही बिन साखरेची ह्याची कसं देऊ शकता? जी काही थोडीशी जी चवीला जी साखर, खडीसाखर, गुळ घालून द्या पाहिजे तर, पण ते तुम्ही द्यायला काहीच हरकत नाही. आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेलंच होतं. मग आपण मुलांना म्हणजे त्यांचं तर काही म्हणजे मला नाही वाटत की ते खात होते ते चुकीचं होतं. ते सगळं बरोबर होतं म्हणून ते म्हणजे त्यांचं ॲक्च्युली त्यांचं लाईफ जास्त म्हणजे कामही जास्त करत होते. आपण जेवढा आपला व्यायाम दिवसभरात होत नाही तेवढा त्यांचा नुसत्या दिवसभराच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये होत होतं. पण सगळं द्यावं असं मला वाटतं. ओके. आणि वन फायनल थॉट काय सांगाल अशा पेरेंट्सना की जे खूप कायम टेन्शनमध्ये असतात त्यांच्या मुलाबद्दल, की म्हणजे मार्क्स पण चांगले पाहिजे, खाल्लं पण पाहिजे, हेच होत नाही तेच होत नाहीये, सतत मूल असं जे असतात, एक असं फायनल त्यांना मेसेज किंवा कसं त्यांनी बघितलं पाहिजे त्या मुलाकडे, कारण त्या मुलाला पण प्रेशर येत असतं. कारण एकच आणि अगदी छोटासा मेसेज आहे, एन्जॉय युअर पेरेंटहुड. बस. म्हणजे तुम्ही कधी कधी आहे ना ते मदरहुड, फादरहुड एन्जॉय करण्यापेक्षा तुम्ही कॉम्प्लिकेट करता बऱ्याचदा. सो ते करू नका, तुम्ही एन्जॉय करा प्रत्येक गोष्ट. ठीक आहे, हट्ट केलेला पण तुम्ही एन्जॉय करा, सगळं एन्जॉय करा तुम्ही. म्हणजे असं नका म्हणजे प्रत्येक गोष्टीनी म्हणजे हे होऊ नका कंपॅरिझन करून की माझं मूल असं आहे, माझं मूल बारीक आहे, ते मुलाची तब्येत चांगली आहे, माझं मूल सारखं आजारी पडतं, ते मूल नाही पडत. आज आजारी पडणारं मूल पुढे जाऊन जास्त हेल्दी होऊ शकतं, आणि जे आता हेल्दी असलेलं मूल पुढे जाऊन आजारी पडू शकतं. यू नेव्हर नो की कोण कधी काय कसं हे होतं. सो आत्ता जे आहे ते आपलं जे एन्जॉय करणं आपल्या हातात आहे. बेटर एन्जॉय दॅट. आणि आपण पेरेंटहुड आपण आपल्या म्हणजे आवडीसाठी आपण घेतलंय. आजकाल लोकांना नको म्हणून पण लोक हे करतात, पण आपण आपल्याला हवंय, आपली आवड आहे म्हणून घेतली. सो ऍटलिस्ट आपण एन्जॉय करायला काय हरकत आहे. येस मस्त. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं गप्पा मारून, बरेच नवीन गोष्टी पण कळल्या. बऱ्यापैकी माझे प्रश्न होते ते सगळे. थँक्यू. म्हणजे जे मला बेसिकली सांगायचे लोकांना की हे बघ, मग ते डॉक्टरांकडूनच उत्तर आलं की हा मग ठीक आहे, कारण मी जर बोललो तर मग आहे तू काय सांगतो. शेवटी डॉक्टर पण एक पेरेंट आहे. त्याच्यामुळे हा पॉडकास्ट नव्हेमध्ये आल्याबद्दल थँक्यू सो मच. खूप छान वाटलं. थँक्स. येस.